हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आपण बघूया की गोल्डमध्ये काय मूव्हमेंट येऊ शकते आणि जसं आपण ठरवलेलं की मार्केट ह्या पॉईंटपर्यंत येऊ शकते आणि तिथून एक रिव्हर्सल होऊ शकते. मार्केटने एक्झॅक्टली तीच केले आणि तिथून एक रिव्हर्सल स्ट्रक्चर बनलं मार्केटनं. पण मार्केट एका चॉपी सिनेरिओमध्ये म्हणजे मार्केट मूव्हमेंट जास्त करणं आले. ही एन-एफ-टीच्या अगोदरची शांतता तर नसावी ना, असं आपण गृहीत धरून चालूया. आता जर आपण बघितलं जर वीकली टाइम फ्रेमवर बघितलं तर वीकली टाइम फ्रेमवर मार्केटच्या पॉईंट पासून मार्केट पहिला बाईंग आलते एक्झॅक्टली त्याच पॉईंट पासून मार्केटला बाईंग आले. आता जर आपण डेलीत बघितलं तर ही लेवल कोणती आहे तर ही होती प्रिव्हियस रेजिस्टन्सची लेवल. म्हणजे मार्केटनं ऑल टाइम हाय बनवायच्या अगोदर ह्या लेवलला रेजिस्टन्स म्हणून ऍक्ट केलेलं आणि नंतर तीच लेवल पहिल्यांदा सपोर्ट म्हणून ऍक्ट झाली आणि आता आपण त्याच लेवलला सपोर्ट म्हणून ऍक्ट केले डेलीला आणि डेलीच्या ईएमएच्या वर मार्केटनं क्लोजिंग दिला. आता जर आपण ट्रेड प्लॅन करायचा म्हटला म्हणजे मार्केट कुठं मूव्ह करू शकते म्हटलं तर आपल्याकडे दोन लेवल आहेत जी की पहिली राहील म्हणजे हीच लेवल सॉरी ही लेवल जिथून बाईंग आल्या आणि सेकंड म्हणजे आपण हाफ वीकला ट्रेड घेऊ शकतो या हाफ वीकला. आता या हाफ वीकला कसा तर मी ती पण सांगतो आणि वरची ही लेवल का तर ही लिक्विडिटी पॉईंट आहे आणि हा अजून लिक्विडिटी ग्रॅप झालेला आहे. म्हणजे मार्केट जर इथून इथून जर वर आलं तर इथून एक फॉल येऊ शकते किंवा मार्केट जर इथून खाली आलं तर इथून एक बाईंग स्ट्रक्चर क्रिएट होऊ शकते. आता आपण 4 आवर मध्ये बघूया. जर 4 आवर मध्ये आपण बघितलं तर जर आपण 4 आवर मध्ये जर बघितलं तर 4 आवर मध्ये मार्केट ह्या हाफ वीकला ट्रिगर करायला येऊ शकते. म्हणजे थोडस खाली पर्यंत येऊ शकते मार्केट जर खाली आलंच तर आणि इथून एक बाईंग मुवमेंट येऊ शकते जे की आपलं टार्गेट ही राहील. जर तसं नाही झालं मार्केट हायर हाय बनवत वर गेलं तर मार्केटला पहिला रेजिस्टन्स हा राहील का तर मार्केट लोवर लो बनवत खाली आलंय आणि जोपर्यंत हा लो ब्रेक होत नाही तोपर्यंत एक आपण मार्केटमध्ये एक अपसाइड मुवमेंट एक्सपेक्ट करू शकत नाही. त्यामुळे मार्केटला हा लो ब्रेक करणं महत्वाचं आहे. त्यानंतर तो जर ब्रेक नाही झाला तर मार्केट सरळ खाली येऊ शकते. ह्या रेजिस्टन्स पासून एक फॉल येऊ शकते आणि मार्केटमध्ये इथून एक बाईंग मुवमेंट येऊ शकते का तर हाफ वीक पण आहे आणि इथं आपला ईएमए पण आहे व इथनंच एक सेल साईड म्हणजे सेलिंग आलं प्रेशरमध्ये. आता हे जर आपण सेलिंग बघितलं तर कमीत कमी 300 विप्सचं सेलिंग आहे. 300 विप्स म्हणजे नॉट अ जॉब. आणि जर आपण बघायला गेलं तर असं काय मार्केटमध्ये एवढा असा काय सिनेरिओ दिसत नाही चांगला. मार्केट ह्या एकाच रेंजमध्ये मुवमेंट करते एक पूर्ण रेंजमध्ये. त्यामुळे वरनं ह्या पॉईंट पासून सेलिंग आणि ह्या पॉईंट पासून बाईंग एवढंच आपण बघू शकतो. जास्त असं काय मार्केटमध्ये नाही. 1 मध्ये जर बघितलं तर सेम स्ट्रक्चर मार्केट लोवर लो म्हणून खाली आले आणि मार्केटनं स्लो अँड स्टडीवर निघाले. ह्या पॉईंट पाशी कसं रिॲक्ट करते बघून इथून एक आपण सेल साईड प्लॅन करू शकतोय. नाहीतर जर इथं खाली जर आलं तर इथे डबल बॉटम स्ट्रक्चर क्रिएट करून एक अपसाईड म्हणजे इथे एक आपण चांगली मुवमेंट कॅच करू शकतो. जर इथं डबल बॉटम स्ट्रक्चर बनला म्हणजे मार्केट आता बघा लोवर लो बनवतंय. मार्केट थोडं वर जाऊन परत लो न बनवता हाय क्रिएट केला तर इथून एक आपण
इथे एक्झॅक्टली एक पोझिशन ऍड करू शकतोय. जर थोडं रिस्की ट्रेड होईल इथं, पण थोडं वर गेला नंतर फी रिट्रेसमेंटला आलं की एक ट्रेड प्लॅन करून टार्गेट आपण ठेवू शकतो. आणि NFPचं पण स्ट्रक्चर होतंय ते, त्याच्यामुळं बघूया आपण कसं काय ट्रेड प्लॅन होऊ शकतोय, मी तुम्हाला कळवेन. आणि जर आपण ऑइल जर बघितलं तर ऑइलमध्ये फॉल आलाय एक चांगला, आणि 67 पर्यंत येण्याचे चान्सेस आहेत ऑइल. तर ह्या मेजर सपोर्ट पर्यंत येऊ शकते, पर्यंत पर्यंत येऊ शकते 67 पर्यंत येऊ शकते ऑइल. 67 नंतर एक बाईंग मुवमेंट येऊ शकते ऑइलमध्ये, का तर लिक्विडिटी पॉईंट आहे हा मार्केटचा. इथूनच प्रिव्हियस मार्केटमध्ये बाईंग घालते, त्यानंतर इथूनच हे घालते, येऊ शकते इथून एक बाईंग मुवमेंट. पण आता तरी थोडं क्रिटिकल आहे डॉलर ते. चालते, बघूया आपण काय मुवमेंट येऊ शकते, कशी येऊ शकते. थँक्यू. आणि आज न्यूज पण आहे, त्यामुळे न्यूज पण जरा बघा काय होतं. थँक्यू.